जीएसटी नोंदणी क्रमांक मिळालाय? वा, खूप खूप अभिनंदन. व्यवसायातला हा एक मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. पण खरी सुरुवात तर आता झालीये. म्हणजे नंबर मिळाल्यावर बऱ्याच महत्वाच्या गोष्टी लगेच कराव्या लागतात. चला तर मग बघूया त्या काय आहेत, अगदी सोप्या भाषेत. हो, हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक नवीन व्यावसायिकाच्या मनात येतो, की रजिस्ट्रेशन तर झालं, पण आता पुढे काय करायचं? अजिबात काळजी करू नका. पुढची प्रत्येक पायरी सोपी करून सांगण्यासाठीच आपण हे सगळंच समजून घेणार आहोत. चला, तर मग थेट सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून सुरुवात करूया. जीएसटी नंबर मिळाल्यानंतरचे पहिले 45 दिवस हे खूपच महत्त्वाचे आहेत. का? कारण ह्यात काही कामं अशी आहेत जी अगदी वेळेतच पूर्ण करावी लागतात. नाहीतर पुढे मोठी अडचण येऊ शकते. इथे ना 2 तारखा डोक्यात अगदी फिट बसवून घ्या. पहिली, जीएसटी रजिस्ट्रेशन झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आपल्याला ITC 01 नावाचा फॉर्म भरायचा आहे. आणि दुसरी, 45 दिवसांच्या आत व्यवसायाचं बँक खातं जोडावं लागेल. या दोन्ही डेडलाईन्स अजिबातच चुकवून चालणार नाहीत. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची डेडलाईन कोणती? 45 दिवसांची. या वेळेच्या आत जीएसटी पोर्टलवर आपल्या व्यवसायाचं करंट बँक अकाउंट जोडावंच लागतं. हे कंपल्सरी आहे, कारण इथून पुढचे सगळे व्यावसायिक व्यवहार ह्याच खात्यातून होणार आहेत. आणि समजा हे काम नाही केलं तर? हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण जर ह्या 45 दिवसात बँक खातं नाही जोडलं तर आपली जीएसटी नोंदणी चक्क रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे हा मुद्दा खूपच गांभीर्याने घ्यायला हवा. आता वळूया 30 दिवसांच्या डेडलाईनकडे. बघा, नोंदणी करण्याआधी जो काही माल खरेदी केला होता त्यावर आपण काही टॅक्स भरला असेल, बरोबर? तर तो भरलेला टॅक्स परत मिळवण्यासाठी, ज्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ITC म्हणतो, ते क्लेम करण्यासाठी आपल्याला ITC 01 हा फॉर्म 30 दिवसांच्या आत भरावा लागतो. हा एक मोठा फायदा आहे, तो अजिबात सोडू नका. बरं, एकदा का ही सुरुवातीची कामं झाली की मग आपल्याला नियमित अनुपालनाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे जीएसटी रिटर्न्स वेळेवर भरणे. चला पाहूया हे नक्की कसं काम करतं. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी आपल्याकडे मुख्यत्वे 2 पर्याय आहेत. एक तर आपण दर महिन्याला GSTR-1 आणि GSTR-3B हे रिटर्न्स भरू शकता, जो एक स्टँडर्ड मार्ग आहे. किंवा दुसरा पर्याय आहे QRMP योजनेचा, म्हणजे क्वार्टरली रिटर्न मंथली पेमेंट. नावाप्रमाणेच यात रिटर्न दर 3 महिन्यांनी भरायचं, पण टॅक्स मात्र दर महिन्याला जमा करायचा. चला, आता हे 3 मुख्य रिटर्न्स पटकन समजून घेऊया. GSTR-1 यात आपल्या सगळ्या विक्रीची माहिती द्यायची असते. GSTR-3B हे एक प्रकारे सगळ्यांची समरी आहे, म्हणजे विक्री, खरेदी आणि किती टॅक्स भरायचा आहे ते. आणि GSTR-9 हे आहे वार्षिक रिटर्न, पण हे तेव्हाच बंधनकारक आहे जेव्हा आपली उलाढाल 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. आता फक्त रिटर्न्सपुरतं मर्यादित न राहता रोजच्या कामकाजात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पाहूया. म्हणजे बघा, बिलं कशी बनवायची, रेकॉर्ड्स कसे ठेवायचे आणि मालाची वाहतूक करताना काय काळजी घ्यायची. आता इनव्हॉइसिंगबद्दल एक खूप महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. जर आपल्या व्यवसायाची उलाढाल मागच्या कुठल्याही आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असेल तर साधं टॅक्स इनव्हॉइस चालणार नाही, आपल्याला इनव्हॉइसेस काढावा लागेल. हे बंधनकारक आहे, लक्षात ठेवा. एक गोष्ट तर कायम लक्षात ठेवली पाहिजे. जीएसटी कायद्यानुसार आपल्याला आपल्या व्यवसायाचे सगळे कागदपत्र आणि रेकॉर्ड्स कमीत कमी 72 महिने म्हणजे पूर्ण 6 वर्ष जपून ठेवावे लागतात. हो, 6 वर्ष. त्यामुळे रेकॉर्ड ठेवण्याच्या कामाला अजिबात कमी लिखू नका. मग नक्की कोणते रेकॉर्ड सांभाळायचे आहेत? तर विक्रीचे, खरेदीचे, स्टॉक रजिस्टर आणि आपण क्लेम केलेल्या ITCचे हे सगळे तपशील व्यवस्थित जपून ठेवायचे आहेत. आणि हो, हे आपण डिजिटल म्हणजे सॉफ्ट कॉपीमध्ये किंवा कागदी स्वरूपात म्हणजे हार्ड कॉपीमध्येही ठेवू शकता. आणि समजा मालाची वाहतूक करायची आहे एका जागेवरून दुसऱ्या जागी, तर वे बिल लागू शकतं. साधारणपणे 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालासाठी ते लागतंच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही राज्यांमध्ये ही मर्यादा वेगळी असू शकते. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय करायचं हे तर पाहिलं. पण समजा काही अडचण आली, काही प्रश्न पडले, तर मदत कुठे मागायची? चला, आता शेवटच्या भागात आपण याचबद्दल बोलूया.
जीएसटी पोर्टलवर काम करताना काही तांत्रिक अडचण आली तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. तिथेच सेल्फ सर्व्हिस पोर्टल नावाचा एक विभाग आहे. तिथे जाऊन आपण आपली तक्रार किंवा अडचण नोंदवू शकतो आणि सहसा 24 तासांच्या आत त्यावर उत्तरही मिळतं. तर मग ह्या सगळ्या माहितीचा सारांश काय? तो हाच की ह्या सगळ्या नियमांकडे आणि अनुपालनाकडे केवळ एक कायदेशीर बंधन म्हणून बघू नका. उलट आपल्या व्यवसायाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी ही एक संधी आहे असं समजा. तर मग आता हाच प्रश्न स्वतःला विचारा. जीएसटीच्या ह्या जबाबदाऱ्या खरंच अवघड नाहीत. फक्त त्या नियमितपणे आणि योग्य माहितीच्या आधारे पूर्ण करायच्या आहेत. आणि मला खात्री आहे की आपण आपल्या व्यवसायाच्या ह्या यशस्वी प्रवासासाठी नक्कीच तयार आहात.